आतनं काय बदलल्यासारखं वाटतंय आता? मी बोलायला लागलोय, Yes. व्यक्त व्हायला लागलोय. मी खूप शांत होतो. जो 10 वर्षापूर्वीचा सागर मला परत मिळाला आहे असं मला वाटतं. तुम्हाला कुठलाच हक्क नाही आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह बोलताय. ज्याच्यावर माझी रोजीरोटी आहे, माझं काम आहे ते. राखी सोबत कसं ट्युनिंग राहील? राखी अरे, लई कमाल मुलगी आहे, म्हणजे वेडी आहे ती. नेहमी सांगायची ती की माझं मराठी चुकलं तर मला सांगा, मला शब्द मिळत नाहीत. मला राकेश मोठ्या भावासारखं. मी घराचा दादा असलो तरी माझा दादा तो आहे. स्वतःला ऑस्कर दिल्यासारखं फील आहे. स्वतःला ऑस्कर द्या. बिग बॉस मराठीचं घर हे कायमच सरप्राईजेसनी भरलेलं असतं आणि तिथे आत गेल्यानंतर काय काय होतं ते त्या व्यक्तीलाच माहिती असतं. आज सागर कारंडे बाहेर आलेले आहेत, पण खूप छान त्यांचा खेळ होता. आता त्यांनाच विचारूया जे आपण नाही पाहिलं ते सुद्धा काय होतं. तर सागर, वेलकम. आणि छान मस्त अमेझिंग प्रवास तुमचा पाहायला मिळाला आणि खरं तर व्यक्तिमत्वाचे खूप विविध पैलू पाहायला मिळाले. म्हणजे नेहमीच तू सगळ्यांना हसवलेलं आहेस, पण यावेळेला काहीतरी अनेक वेगवेगळे पैलू आणि मला असं वाटतं की खूप इमोशनल याच्यातनं गेलेलं असतो. काय म्हणजे बिग बॉसची मजा तीच आहे की तुम्हाला अशा सिच्युएशन मध्ये ते टाकतात की तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये कसे रिॲक्ट व्हाल हेच दाखवण्याचा तो गेम आहे. तुझ्यासाठी हा प्रवास कसा? अमेझिंग म्हणजे वा, कमाल. मला बिग बॉस मधला एक एक क्षण मी व्यवस्थित जगलो आणि येताना खूप काही घेऊन आलो बाई. ते खूप काही काय हेच. पण असं काय आतनं काय बदलल्यासारखं वाटतंय आता? मी बोलायला लागलोय, व्यक्त व्हायला लागलोय. मी खूप शांत होतो. जो 10 वर्षापूर्वीचा सागर मला परत मिळाला आहे असं मला वाटतं. अरे बापरे, नक्कीच काहीतरी एक छान बदल. आणि तू जातानाही बोलला होतास की एक फास्ट फॉरवर्ड आयुष्य फास्ट फॉरवर्ड मध्ये पाहायला मिळालं. काय म्हणायचं तुला? म्हणजे आपण जसे जगतो, समज एक 50 वर्षाचं आयुष्य आपलं असेल तर दर 5 वर्षानंतर आपली शरीराने पण वाढ होते, आपल्या विचारांमध्ये बदल घडतात. आपलं जसे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला अनुभव येत जातात त्यानुसार आपली विचार करण्याची पद्धत बदलते. वेगळ्या पद्धतीने आपण विचार करायला लागतो हळूहळू. दर 5 वर्षानंतर असं घडतं, एकंदरीत इव्हॉल्व होतो. तेच बिग बॉस मधलं आहे की प्रत्येक आठवड्याला तुम्ही बदलता. प्रत्येक आठवड्यात तुम्ही वेगळा विचार करायला लागता. प्रत्येक आठवड्यात तुम्ही मॅच्युअर होत जाता. त्या गेमशी तुम्ही निगडीत होत जाता. तो गेम कळायला लागतो हळूहळू तुम्हाला. प्रत्येक वेळी तुम्ही इमोशनली तुटता आणि परत जोडले जाता. हे पटापट घडतं. इथे आयुष्यात आपल्याला दर 5 वर्षांनी घडत असेल तर तिकडे दर आठवड्याला ते घडतं. म्हणून मला वाटतं ते तसं सांगायचं होतं की ते एक पूर्ण आयुष्य आहे ते बिग बॉस. म्हणजे ते 100 दिवसाचं आयुष्य आहे. अरे वा, क्या बात आहे. आणि अर्थात आतमध्ये बरंच काही घडलं, त्याबद्दल येऊच आपण. पण टास्क जे काय जीव तोड खेळायचा असतो, म्हणजे काय असं ते काय संचारायचं आतमध्ये, काय होतं काय माहित नाही मला, खरं सांगतो. ज्यावेळी उतरलो टास्क खेळायला त्यावेळी एक होतं की यार, हा फक्त खेळ मी फक्त स्वतःसाठी नाही खेळतोय, तर माझ्या फॅमिलीसाठी खेळतोय, माझ्या मित्रांसाठी खेळतोय. बाहेर एक तुझा फॅन क्लब किंवा ऑडियन्स बसलेला आहे त्याच्यासाठी खेळायचं. त्यांच्या अपेक्षा आहेत खूप साऱ्या की मी काहीतरी करावं. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी जीव तोडून खेळत होतो. आणि याआधी म्हणजे आम्ही तुला कॉमेडी करताना जास्त बघितलं आणि अर्थात ते तर कमालच आहे. पण आतमध्ये बरेचदा त्याचा उल्लेख खूप निगेटिव्हरित्याही केला गेला की हा फक्तच कॉमेडी करतो किंवा असं ते सुरुवातीला तुला दुखावलाही गेला असतो. तर त्यानंतर त्यातनं म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने कोणी बोलत होतं मग हे सगळं बाहेर येत होतं तुझं. त्यातला कुठेतरी राग, दुखावलेली भावना बाहेर येत होती. तुम्ही कोणाच्याही प्रोफेशनवर कोणी बोललं तर कोणालाही राग येतोच. तुम्ही पॉझिटिव्हली बोला, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला कुठलाच हक्क नाही आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह बोलताय. ज्याच्यावर माझी रोजीरोटी आहे, माझं काम आहे, ते माझं प्रोफेशन आहे, त्याच्यावर तुम्ही हा काय फक्त कॉमेडी, हो मी कॉमेडी करतो, मला येतं, ते तुम्हाला नाही येत, तुम्ही नाही करत, असं सरळ साधा मुद्दा आहे. पण कोणी बोलू नये. आणि तो नियम पण होता की पर्सनल कोणी काही बोलू नये बिग बॉसच्या घरात. पण ठीक आहे, आपण मॅच्युअर आहोत.
आपल्याला चांगलं वाईट कळतं, आपणच समजून घ्यायचं. त्यावेळी ज्यांना ज्यांना मला सांगता आलं त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की हे बोलणं योग्य नाही. खूप हार्ड झाला होता. हां, मला खूपच वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं की नका यार, एखाद्याचं प्रोफेशन काढून काय मिळणार आहे तुम्हाला. बाकी तुम्ही बोला ना, घरात काय माझं चुकलं असेल, काय मी कोणाला अपशब्द बोललो असेल, शिव्या दिल्या असतील तर तुम्ही बोलू शकता, पण मी तसलं काहीच केलं नाही. ओके. आणि आता अर्थात एक एक कॅरेक्टर्स बद्दल बोलूया, जी आतमध्ये एक एक जी धमाल सगळे आहेत. हो. राखी बरोबर खूप धमाल केलीस तू. हो. तर राखी सोबत कसं ट्युनिंग राहिलं? राखी अरे ही कमाल मुलगी आहे, म्हणजे वेडी आहे ती. तू तिला मराठी शिकवलं, मराठी पल्लेदार डायलॉग शिकवले. हो. आणि मला आवडलं काय तर तिचीही तयारी होती शिकण्याची. ती अशी नाही हे काय शिकवतो असं अजिबात नव्हतं. तिला ते शिकायचं होतं. मला नेहमी सांगायची ती की माझं मराठी चुकलं तर मला सांगा, मला शब्द मिळत नाहीत. सागर तुम्ही मला सांगा, मला शब्द मिळत नाही तो, त्यामुळे माझा प्रॉब्लेम होतो असं ती नेहमी एकंदर तिचा बोलायची. घरातला वावर तुम्हाला सगळ्यांना छान वाटत होता. वाव, अमेझिंग. काय घर जिवंत ठेवलं तिने. घर जिवंत ठेवलं. आणि बाकी तुझं कोणाबरोबर ट्युनिंग जास्त रंगलं? कारण नंतर नाती बदलत गेली. आता तू कोणाच्या जवळ आहेस असं तुला वाटतंय? किंवा अनुश्री नंतर ती आणि विशाल. मैत्री चालू राहील अशी? अनुश्री आणि विशाल. अनुश्री बरोबर पण खूप छान तुमची एक छान घट्ट मैत्री होती. हो. आणि जाताना विशाल आणि तू उभे होतात तेव्हा काय वाटत? हो ना. काय म्हटलं, जाणार दोघांपैकी एक जाणारच आहे यार, ते स्वीकारणं फार गरजेचं होतं. तोही खूप रडला. हा, तोही रडला खूप. पण ठीक आहे, गेम आहे. आता काय आपण मैत्री वगैरे घरातून बाहेर येऊन म्हणजे आपण निभावू शकतो. तो एक गेम आहे, तो स्वीकारायचा. जो काही ऑडियन्सने कौल दिला तो हो म्हणायचा आणि मान्य करायचा. पण जेव्हा विशाल आणि राकेशचं खूप जोरदार भांडण झालं हा. होता आणि त्यावरनं बरंच म्हणजे चर्चा होती. आता तू बाहेर आल्यावर कळलं असेल तर काय तेव्हा ते घडत होतं सगळं काय? ते काय झालं होतं की राकेशने त्याचं हे होतं की विशाल त्याचं वय लपवतोय. त्याने वय काढलं होतं त्याचं. पण विशालचं भयंकर चुकलं की वय आणि डिवोर्स यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एखाद्या माणसाविषयी आपण काय बोलतोय, त्याचा डिवोर्स आणि बिग बॉस याचा काही एक संबंध नव्हता. ती त्याची पर्सनल बाब होती. त्या गोष्टीमध्ये आपण न पडलेलंच बरं. त्याचं त्याने बघून घेतलं असतं जे काय आहे ते. बिग बॉसमध्ये काढायला नाही पाहिजे होतं विशालने, आणि नंतर हात नाही उचलायला पाहिजे होता. हे चुकलंच विशालचं. म्हणजे मी विशालला पण त्याच वेळी म्हटलं, हे जे चूक आहे ते चूक आहेच, त्याला माफी नाही. पण थँक गॉड की तो वाचला. हा, म्हणजे लोकांनी एक चूक माफ केली असावी त्याची. आणि आता तुला काय वाटतं, कोण टॉप 2 मध्ये कोण येईल किंवा कोण तू यावं अशी तुझी इच्छा आहे काय? मला अनुश्री जिंकावी असं मनापासून वाटतं. तू पूर्ण अनुश्रीला पाठिंबा देणार? हो. मला आवडतो तिचा गेम. अनुश्री बद्दल कसं, म्हणजे कशी ती मैत्री वाढत गेली, किंवा तू आता तिच्या गेम बद्दल किंवा एकंदर स्वभावाबद्दल काय सांगशील जे कदाचित आम्हाला माहिती नाही? नाही, खरंच माहित नाही, लोकांना नाही माहिती आहे. अनुश्री पहिली व्यक्ती अशी आहे, म्हणजे मी घरात गेल्यानंतर माझी कोण आवडती व्यक्ती तर अनुश्री होती. हो. खूप भांडणही व्हायची. तिच्यामुळे खूप भांडणं व्हायची आणि मी नेहमी तिच्या अपोजमध्ये असायचो. मला नाही पटायचं. आत्ताही नाही पटत मला. तिच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या पटत नाही. विचार न करता बोलते. वयाचा किंवा अनुभवाचा विचार न करता एखाद्याला किती बोलावं हे तिला कळत नाही. पण आपण फक्त लोकांना तीच बाजू एक समोर आली तिची. पण ती एक यार आहे, ती इमोशनल मुलगी आहे, खूपच इमोशनल मुलगी आहे. तिच्यातले ते काही गुण आहेत ते वाखाणण्यासारखेच आहेत आणि ते मला वेळोवेळी दिसले, मला पटले. मी आजही तिच्या विरोधात आहे की ती जे काही गेम खेळते, ज्या पद्धतीने शब्द वापरते ते चुकीचेच आहेत. मी त्याला समर्थन नाहीच करणार की हा गेम चुकीचाच आहे तिचा. पण तिचा गेम आहे, तिला तिच्या पद्धतीने खेळू देत, मला काही प्रॉब्लेम नाही. योग्य
योग्य निर्णय लोक देतीलच जे काय असेल ते. पण तिने योग्य खेळावं आणि जिंकावं असं मला वाटतं. पण तिने जिंकावं असं तुला हा वाटतंय? तिने स्वतःचा गेम खूप सुधारलाय आणि आता कुठलीही चिटिंग न करता तिने छान खेळावं, लोकांची मनं जिंकावीत आणि विनर व्हावं. ओके. आणि राकेश बाबत बद्दल काय म्हणणं आहे तुझं? आणि राकेशसाठी तू आता टास्क मध्येही खूप मदत केली होतीस त्याला, किंवा पण एकंदर काय वाटतंय तुला, त्याचा गेम कसा आहे किंवा काय? मला राकेश मोठ्या भावासारखा आहे. मी घराचा दादा असलो तरी माझा दादा तो आहे. आणि मला कायमच एक माणूस म्हणून भयंकर आवडलाय तो. राकेश दादाचा प्रॉब्लेम एवढाच झालाय की त्याला त्याच्या गुडघ्यामुळे त्याला खेळता नाही आलं आणि तो टास्क करू शकला नाही. बाकीच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट पूर्ण होती त्याची, पण तो टास्क नाही खेळू शकला याचं वाईट वाटतंय. पण काय करणार, तो गेम आहे शेवटी. तो खेळण्यापेक्षा रद्द करण्यात जास्त भर देत होता, ते मला पटलं नाही कुठे. पण आमच्या नात्यामध्ये असं काही झालं नाही त्या गोष्टीमुळे. आम्ही गेमच्या ठिकाणी ठेवलं आणि आमच्या पर्सनल रिलेशनमध्ये तो भागच वेगळा ठेवला. मी नेहमी त्याचा रिस्पेक्ट करत आलो आणि यापुढे राहील. ओके. आणि एखादा असा क्षण जो आज तुला शेअर करावा असं वाटेल की तो तुला कायम लक्षात राहील त्या घरातला, असं कोणताही असेल, मग तो आनंदी असेल, सकाळचं हळवा गाणं, असेल, सकाळचं गाणं ते तुम्हीच करशील? हो. आज पण सकाळी उठल्यानंतर बायकोला काल सांगूनच ठेवलं होतं मी की सकाळी मोठ्याने गाणं लाव. अच्छा. मग मी आपोआप उठेन. मी उठलो आणि सवय थोडासा झाली. नाचलो. नाचलो पण मी घरातल्या घरात नाचलो पण. सुरुवात झाली. म्हटलं त्याची सवय झाली. हो ना. 80 दिवस 85 दिवस हो ना. हो ना. मला कसं होतंय? स्वतःला ऑस्कर दिल्यासारखं फील आहे. स्वतःला ऑस्कर द्या. म्हणजे मी गेलो होतो 4 आठवड्यांसाठी, 3 ते 4 म्हटलं एवढंच टिकू शकतो आपण, आपल्याला नाही सहन होणार. 100%. माझ्या घरच्यांना पण गॅरंटी होती. गंमत म्हणून गेला होता? गंमत नाही, पण एक अनुभव मिळेल आपल्याला, करून बघूया असं म्हणून मी गेलो होतो. बायको मुलीची गॅरंटी होती की 3 आठवड्यात परत याल, पण मी म्हटलं 3 नाही 4 आठवडे राहून दाखवतो. बरं. ओके. पण 85 दिवस, अरे बापरे, ह्याच्यापेक्षा मोठं काही नाहीये मला. आता घरचं काय म्हणतात? अरे अभिमान, भयंकर अभिमान वाटतो त्यांना. वा. आता त्यांचं वेगळं मत आहे. अरे 85 दिवस झाले होते, 15 दिवस अजून थोडेसे काढले असते तर. म्हटलं आता काय आपल्या हातात आहे का, लोकांच्या हातात आणि आहे. तू खूप छान म्हटलं होतं जाताना पण की प्रत्येकाने एकदा तरी याचा अनुभव घेतला पाहिजे, असं का तुला वाटलं? आणि म्हणजे बिग बॉस तुझ्यासाठी आता खूप स्पेशल झालाय, तुझ्या आयुष्यातला स्पेशल भाग झालेला आहे का? हो. का? मी तेच म्हणतो ना की प्रत्येकाने एक जर बोलावणं आलं तुम्हाला तर नक्की बिग बॉस तुम्ही जो विचार करून गेला ना त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त बिग बॉस तुम्हाला देईल. तुम्हाला स्वतःमधला कोणतरी सापडेल, तुम्ही अजून स्वतःला शोधाल तिकडे आणि ते सापडेल तुम्हाला. तुमच्यामध्ये अजून काय काय आहे हे तुम्हाला सापडेल. त्यामुळे करा यार, तुम्हाला काहीतरी बघा. नाही मिळालं ना, मी काही हरेन. मी एवढी एक गॅरंटीने सांगतो की तुम्ही एकदा करा, बस बघा काय अनुभव असतो. वा. मला असं वाटतं की खरंच बिग बॉस आता तुझ्यासाठी खूप स्पेशल झालेलं आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरची ती स्माईल सगळं बोलतीये सागर, म्हणजे क्या बात आहे. असं तू एक फ्रेश झालायस वेगळाच. खरंच फ्रेश झालो मी. आधीचा सागर म्हणजे काही दिवसांपूर्वीचा बिग बॉसच्या आणि आत्ताचा, तुला तो काय वाटतंय? तेच म्हटलं, मी बोलायला लागलो, व्यक्त व्हायला लागलोय. आणि शांत असणार सागर बोलायला लागलाय आता. सो एकंदर तुझ्यासाठी हा एक आनंदी अनुभव होता. हो. भाऊ मला छोटी पण म्हणत होते की भाऊंना मी म्हणत होतो की भाऊ बघा माझ्यातला बदल तुम्हाला तुमच्या समोर आहे की मी बोलायला लागलोय. आणि मी खूप सारखं बोलत होतो भाऊंशी की भाऊ असं झालं तसं झालं, मला हे अनुभव ते अनुभव. ते म्हणजे थांब जास्त बोलू नकोस, नाही तर पुढच्या वेळी तू इथे असशील आणि मी बाहेरच पण नको बोलूस. क्या बात आहे. म्हणजे एक छान फ्रेश एनर्जी मिळालेली आहे. हो ना. आता लगेच गेअर होऊन लगेच दुसरी कामं सुरू करणार आहेस का थोडा वेळ ब्रेक घेणार आहेस? नाही, ब्रेक वगैरे नाही, लगेच
एक लगेच- नाटक मी लगेच करेन. अच्छा, लगेच नाटक नाटक. बॅक इन ऍक्शन हा आहे. येस येस येस. अरे वा, क्या बात आहे. सागर, तुला पुढच्या पण सगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि थँक्यू सो मच. मस्त असंच कीप स्माइलिंग अँड कीप रॉकिंग. येस येस डेफिनेटली. थँक्यू थँक्यू.